नगरच्या कर्जत MIDCचा विषय आता चिघळताना पाहायला मिळतोय, कारण रोहित पवार यांनी टीका केली आहे. थेट राम शिंदे यांनाच आवाहन केलंय की कागदपत्र घेऊन या आणि मग चर्चेसाठी समोरासमोर बसा. राम शिंदे आपल्या सोबत आहेत, भाजपचे आमदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ज्या पद्धतीने तुम्हाला थेट आवाहन करतायत, कागदपत्र दाखवणार का तुम्ही? चुकीच्या पद्धतीने MIDCची जागा शोधली होती दऱ्याखोऱ्यात, आणि अशा पद्धतीने इको सेन्सिटिव्ह झोन, फॉरेस्ट झोन, तिथे ईडीची कारवाई असलेली काही क्षेत्र, नीरव मोदीचं, शेतकऱ्यांचे विरोध, अशा सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये ती जागा MIDCसाठी योग्य नव्हती. इथपर्यंत उद्योग विभाग निर्णयापर्यंत पोहोचला. आज रोजी उद्योग विभाग यांनी निर्णय केला की ही जागा रद्द केलेली आहे. पुढची MIDCची जागा तातडीने 15 दिवसाच्या आत कर्जत तालुक्यामध्ये शोधून त्याचा तातडीने प्रस्ताव सादर करावा. त्यामुळं त्यांनी जी जागा शोधली, त्यांनी जे प्रयत्न केले ते निष्फळ ठरलेले, आणि त्यांचा जो उद्देश होता तो उद्देशच चुकीचा होता. ते जागा MIDCसाठी शोधत नव्हते, वेगळ्याच कारणासाठी शोधत होते, म्हणून अशा परिस्थितीत त्यांना पश्चाताप करावा लागलेला आहे. कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इन्शुरन्स, ट्रस्टेड नाम, फॅन्टास्टिक नाम. ऑर्डर निघालेली आहे पण आता, आणि अजितदादांनी पण जे वक्तव्य केलं आहे की जे राम शिंदे म्हणतील तसंच होईल, त्यामुळे रोहित पवार यांच्या अडचणींमध्ये कुठेतरी वाढ होईल असं तुम्हाला वाटतंय का? नाही, अडचणीमध्ये वाढ होण्याची विषय नाही आहे. शेवटी जे चुकीचं केलं ते चुकीचं होतं, याच्यावरती आज शिक्कामोर्तब झाला, आणि त्यामुळं हे मान्य केलं पाहिजे की जे प्रयत्न होते ते प्रयत्न योग्य दिशेने नव्हते, चुकीचे होते. शेतकऱ्यांनी विरोध केला, फॉरेस्टमध्ये होते, इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये ईडीची कारवाई करत असलेल्या नीरव मोदीची जमीन त्याच्यामध्ये समाविष्ट होते. अशा अनेक कारणांनी, आणि ती जमीन सपाट हवी आहे MIDCला, तशी नव्हती. अशा सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये उद्योग विभागाने पडताळणी केल्याच्या नंतर मी केलेले आरोप आणि मी दाखवलेले कागदपत्र याच्या अनुषंगाने आज निर्णय जाहीर केला. सदरील जागा रद्द करण्यात आलेली आहे. दुसरी कर्जत तालुक्यामध्ये जागा शोधून तिथे MIDC करण्यावरती उद्योग विभाग ठाम आहे, मी ठाम आहे, सरकार ठाम आहे, आणि म्हणून 15 दिवसात वेगळ्या जागेवरती MIDC करण्याच्या दृष्टिकोनातून तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आज लेखी आदेश पारित केलेले आहेत. आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे मुख्यमंत्र्यांची. मुख्यमंत्री मराठा आरक्षणाचे विषय सोडून वारंवार दिल्लीला जातात. आदित्य ठाकरेंना कमी वेळामध्ये जास्त मिळालं, त्याच्यामुळे त्यांच्या विचाराची व्याप्ती कमी झालेली आहे. महाराष्ट्राचं स्थान हे देशामध्ये अव्वल स्थानी आहे आणि निश्चित स्वरूपात यापुढे देखील राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीमध्ये काय इतर ठिकाणी खूप कामं असतात, परंतु त्यांना फक्त छोट्या कारणासाठी मुख्यमंत्र्यावरती टीका टिप्पणी करणं एवढंच त्यांच्या डोक्यात, ध्यानात आणि मनात आहे. त्याच्यामुळं त्यांच्याकडे लक्ष न दिलेलं बरं. शेवटी आवश्यकतेपेक्षा जास्त मिळालं, पहिल्याच खेपेला आमदार, लगेच मंत्री, लगेच कॅबिनेट मंत्री, असं सगळं झाल्यामुळं अडचण होते, आणि त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र गतिमान आणि एक नंबरला करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, मराठा आरक्षण प्रश्नी सरकारची भूमिका नेमकी काय असणार आहे? कारण जरांगे पाटील यांची जी विधानं समोर येत आहेत, 17 तारखेपर्यंत बघा, मला चिठ्ठी दिलेली, मी चिठ्ठी समोर घेऊन येईन, तर अशी जी विधाने याने समाजामध्ये कुठेतरी दुफई मारण्याचं काम होत आहे का? भावना भडकतायत का आणि अडचण वाढते आहे का सरकारची? मला वाटतं आरक्षणाच्या संदर्भामध्ये दोन्ही सभागृहामध्ये सातत्याने चर्चा सुरू आहेत. विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये सर्व सदस्य त्याच्यावरती आपलं मत व्यक्त करतायत, आणि मला वाटतं ज्या दिवशी सरकार उत्तर देईल त्यावेळेस सगळी या प्रश्नाचे उत्तर मिळतील, अशा पद्धतीचं चित्र या विधिमंडळाच्या परिसरामध्ये आणि सभागृहामध्ये आहे. आणि त्यामुळं जे सरकारने कमिटमेंट केले त्या कमिटमेंटच्या दिशेने निश्चित स्वरूपामध्ये सरकार योग्य ती भूमिका घेईल. बरं, एक शेवटचा प्रश्न आहे. अधिवेशन सुरू आहे पण विरोधक दिसत नाहीये कुठेच. वन साइड बॅटिंग सुरू आहे सत्ताधाऱ्यांची, अशी सुद्धा चर्चा रंगली. विरोधक ठेवले नाही सत्ताधाऱ्यांनी, अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. तर विरोधक एकवटत नाहीये का असं तुम्हाला वाटतंय का, किंवा सक्षम भूमिका घेत नाहीयेत का? कारण आंदोलन पण पायऱ्यांवरती होतात, 1-2 नेते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, बाकीचे नेत्यांमध्ये कुरबुऱ्या सुरू असतात. याकडे कसं पाहता आणि काय म्हणाल? विरोधकाची खूप दयनीय अवस्था आहे. एकमेकाला सहाय्य करू अवघे धरू सुपंत देखील त्यांच्याकडे काही दिसेना, आणि त्यामुळं आता त्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू झालेली आहे. आणि अस्तित्व टिकवण्यासाठी आता मेटाकुटीस आलेला हा विरोधी पक्ष निश्चित स्वरूपामध्ये विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये देखील स्वतः परफॉर्म करू शकले नाहीत, योग्य रीतीने मुवमेंट चालवू शकले नाहीत, आणि म्हणून सरकार योग्य दिशेने चाललेलं आहे. सरकार योग्य ते निर्णय घेत आहेत, आणि सरकार हा जनतेच्या हिताचे, शेतकऱ्यांच्या हिताचे, अवकाळी पाऊस असेल,
आरक्षणाचे प्रश्न असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली हे सरकार आगेकूच करत असताना आपल्याला दिसतंय. आणि त्यामुळं जो विरोधी पक्ष आहे तो अस्तित्वच त्याचं जाणवत नाही आहे. आणि या विधिमंडळात आपण अंतिम टप्प्यात अधिवेशन आलेलं असताना देखील विधिमंडळामध्ये विरोधी पक्षांचं अस्तित्व जाणवत नाही. त्याचं कारण सरकार चांगल्या पद्धतीनं काम करते, निर्णय घेते, अंमलबजावणी करते. मंत्रिपदाचे वारे वाहतात, तुमचे देखील नाव चर्चेमध्ये आहे. मला माहीत नाही. पण जर मिळालं मंत्रिपद, माळा पडली गळ्यामध्ये, तर मला असं वाटतं की हा सर्वतोपरी पक्षाच्या नेतृत्वाचा निर्णय आहे. त्यामुळं ते जे काही निर्णय घेतील त्यावेळेस ते होईल. परंतु सध्या प्राप्त परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणताय त्याच्या फार थोडंसं सत्यता वाटायला लागलेली आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर राम शिंदे यांनी संकेत दिलेले आहे की सत्यता वाटते, मंत्रिपदाचा विस्तार कधी होऊ शकतो, या महिन्याच्या अखेरीसही होऊ शकतो. त्यामुळे बरेच नेते आहेत, त्यांनी आपले देवसुद्धा पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. मंत्रिपदाचा विस्तार होणार का, पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.